टीम पहिला गोलंदाज फर्स्ट पॉवर प्ले P1चं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जातोय तलोजा मस्कूर टीमचा. भूषण स्ट्राईक एंडवरती बॅट्समन मंगेश एका बाजूने विजय आणि तथापि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पहिल्याच बॉल वरती अगदी डॉट बॉल न सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक. रिस्ट्रिक्शन ओव्हर 30 यार्डमध्ये सर्व खेळाडू पाहायला मिळतील. तब्बल फक्त आणि फक्त 2च खेळाडू सीमारेषेलगत पाहायला मिळतील आणि इथून मात्र मॅचला सुरुवात. यावेळेचा हा बॉल पहिल्या बॉल वरती डॉट बॉल, दुसऱ्या बॉल वरती प्रहार ऑन साइडला उडवलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॅट्समन आपण पाहतोय मंगेश आजच्या या पहिल्या रात्रीतील आई गावदेवी चषकातील येतोय विकेट. यावेळेचा हा बॉल आणि इथून मात्र सफलता मिळते. एक तेरी तो एक बरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक घडलंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषण पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला फलंदाज होईल बाद. बॅटिंग करताना पिसर टीमचा बॅट्समन आपण सलामीवीर मंगेश इज बॅक टू द आउट. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन नंबर 3 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये यश. सहा या आकड्यावरती पहिला ब्रेक थ्रू मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि इथून मात्र पहिला फलंदाज मंगेश मैदानाच्या बाहेर परतलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती यश मात्रेसाठी हा बॉल आणि त्या बॉल वरती देखील येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि इथून मात्र अगदी चांगलं षटकार जरूर आहे दुसऱ्या बॉल वरती, परंतु त्यानंतरचं कमबॅक भूषणचं अगदी पहिल्या ओव्हर मध्ये निर्णय पाहायला मिळतंय. यावेळेचा हा बॉल आणि इथून मात्र आणखी एक सलगचा दुसरा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावरती. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वरती षटकाराला, त्यानंतरचे 3 डेड बॉल आपण पाहिले ज्यामध्ये एक सफलता आणि सलग 2 बॉल डॉट. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. षटक पहिलं 5 बॉलचा खेळ संपलाय आणि हा शेवटचा बॉल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत, परंतु प्रयत्नांना खरं तर यश मिळत नाहीये आणि 2 षटक पहिलं समाप्त होईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आणि ज्यामध्ये एक दमदार सुरुवात करून दिली आपल्या टीमला. गोलंदाज भूषणला आपण पाहिलं ज्यानं खर्च केला फक्त 6 आणि त्यामध्ये एक सफलता देखील मिळवली आणि इथून मात्र एक चांगली सुरुवात घडतीये भूषणच्या माध्यमातून. येस, थँक्यू. षटक पहिलं संपलं आणि संघाची धावसंख्या जमली ती म्हणजे टोटल 6 धावा पटलावरती. पहिलं षटक चांगलं षटक आपण पाहिलं भूषणच्या माध्यमातून एक दमदार सुरुवात घडवून दिली आहे आपल्या टीमला आणि आता सेकंड ओव्हर मध्ये दुसरा ट्रम्प कार्ड यूज केला जाईल फिल्डिंग करणाऱ्या तलोजा मस्कूर टीमचा आणि बॅट्समन आपण पाहतोय
ब्रह्म राजन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ब्रह्म राजन आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती एका बाजूनं विजय प्रेम पाटील याला खरं तर आपण बघा फिल्डिंग पोझिशन मध्ये आणि त्या प्रेम पाटील साठी प्रत्येक जेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ओमकार पाटील आणि यश पाटील यांच्या माध्यमातून सेकंड ओव्हर ब्रह्मराजा आणि इथून मात्र त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना स्ट्राईक एंड वरती बॅटर विजय आणि हा देखील पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडती ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि सलगचा हा दुसरा देखील डॉट त्यांना पाहायला मिळतोय सलग 2 बॉल डॉट येत आहेत फिल्डिंग करताना अगदी दमदार सुरुवात घडतीये तोलोच्या मस्कुर टीमची यावेळेस इथून मात्र अपील केलीये अपील उचलून देखील धरलीये बॅट्समन होईल बाद परदुपंच अगदी एकत्रित येतील आणि तदनंतर मात्र अगदी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल इट्स अ नॉट आउट लेग बाईकच्या सुरुवात सिंगल येते आणि या टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती ओके बॅटकटच्या सुरुवात सिंगल येते आणि 7 धावा धापटल्यावरती यस ओके डॉट बॉलची समाप्ती मैदान आतमध्ये घडतीये यावेळेचा हा बॉल ऑन साइडला फटका सजवलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतील उचलतील फेकतील तत्पर वेगानं कंप्लीट केली जाईल सिंगल आणि या सिंगल मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये 7 ऑन द बोर्ड 7 धावा धापटल्यावरती 7 रन्स ऑन द बोर्ड एका बाजूनं राईट हँड बॅटर विजय एका बाजूने लेफ्ट हँड बॅटर यश ज्यानं अद्याप 3 बॉल फेस केले अद्याप एकही धाव त्याच्या बॅट मधून जमले नाहीये आणि तदनंतर मात्र यशला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा थरार नाईट फॉर्मॅट मध्ये खरं तर आई गौतम विचषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा ऑन साइडला डिपेड विकेटला फिल्डर आहेत चांगले फिल्डिंग चांगलं थ्रो बॅकअप चांगला आहे आणि तदनंतर मात्र येते सिंगलच्या मध्ये संघ पुढे सरसावेल टोटल 8 ऑन द बोर्ड 8 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आणि अगदी तो निर्णय आता आणि त्या निर्णयावर अगदी चांगली कामगिरी करताना तलोच्या मस्कुर टीम आपल्याला पाहायला मिळते जी धावसंख्या रोखणं इम्पॉर्टंट आहे पहिल्या 17 मध्ये ती धावसंख्या रोखली जाते अगदी मग सरासरी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न अगदी फिल्डिंग टीम द्वारा केला जातो एका बाजूने स्ट्राईक हँड बॅट्समन राईट हँड बॅटर विजय इज ऑन द स्ट्राईक यावेळेचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर जज करतायत फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिस झाला होता सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रॉपरली कॅच केलाय आणि इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा बॅट्समन होईल बाद दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर आणि बॅटर आपण पाहतोय सलामीला दाखल झालेला विजय बॅक टू द डगआउट
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजकुमार दाखल होताना पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती इनॅक्शन नंबर 4 आणि चौथ्या क्रमांकावरती राजकुमारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. एका एंड न करत तर पहिले 2 षटक हाताळले जात आहेत, दुसऱ्या एंड देखील 2 षटक हाताळले जात आहेत. अगदी चांगला निर्णय या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दमदार ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर मालिकावीर साठी एकनाथजी देशेकर साहेब जिल्हा परिषद का पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य एकनाथजी देशेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बाईक पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. षटक क्रमांक 3 पहिल्या बॉलवरती सफलता मिळते हेमंतला. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करताना पिसारवे टीमला बॅट्समन आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला यश आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती धनेश. धनेशला आपण पाहतोय, परंतु इथून मात्र चांगली गोलंदाजी स्वीकारताना बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 चालताना हेमंतच्या माध्यमातून अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आणि इथून मात्र अगदी धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा पटलावरती. यावेळेचा हा बॉल बॅटची कडा क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन होईल बाद आणि धक्का क्रमांक 4 धनेश मैदानाच्या बाहेर. जाईल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. खरं तर आपण पाहू शकाल एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल क्रियांश 11 देवीचा पटा टीम, त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना तुर्बे टीम. दोन्ही कॅप्टनला पहिला पुकार असेल जशा रीतीने इनिंग ब्रेक होईल तशा रीतीने टॉस साठी संपर्क साधा. न्यू बॅटर नवीन फलंदाज विजय. विजयचा हा फटका आणखी एक संधी निर्माण होती, परंतु अंतिम क्षणाला मात्र बॉल मिस झालाय आणि बॉल चला सीमा पार. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये येतोय चौकार. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं आणि त्या 50 वर्षांच्या कालखंडीमध्ये तब्बल 350 गड किल्ल्यांचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याची स्थापना. आणि खरं तर आपण महाराष्ट्राच्या भालावरती अगदी अभिमानानं सांगावा आता असा इतिहास शिवरायांनी रचला. तर शिवरायांना देखील या स्पर्धेच्या वतीने मानवंदन देत, पण तू मैदानाच्या आतमध्ये तू चल मे आया अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये क्रिएट होतीये. एकामागे एक धक्के बसत आहेत आणि हा धक्का क्रमांक 5वा संघाची अद्याप अर्धी सेना मैदानाच्या बाहेर परतली आहे आणि बॅट्समन आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून मागील बॉल वर त्याला चौकार, तो विजय मैदानाच्या बाहेर.
षटक तिसरं संपलं आणि संघाची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपला तिसऱ्या षटकातील आणि या टीमची धावसंख्या पाहायला मिळते अद्याप 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धापटल्यावरती आहेत. अद्याप 5 धक्के बसतात बॅटिंग करणारा पिसार्वे टीमला. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं संकट पिसार्वे टीमवरती पाहायला मिळते. अद्याप पहिल्या सत्रातील 7 बॉल आता त्या 7 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा होण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये पिसार्वे टीमला करावा लागेल. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 20 ते 25 धावा जमवाव्या लागतील. त्यानंतर मात्र कुठेतरी अगदी चांगलं टार्गेट सेट होताना आपण पाहू शकाल. पर नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती जितूला देखील माघारी पाठवलं जात आहे. क्लीन बोल्ड एस्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथून मात्र आणखी एक सफलता मिळतीये. या षटकामध्ये तब्बल सफलता मिळाल्या 4 गोलंदाज हेमंतला आणि इथून मात्र संघाची धावसंख्या स्थिर. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 बॉल मध्ये बॅटिंग करताना पिसार्वे टीम जाऊन पोहोचली. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धापटल्यावरती. यस डीजे पटलावरती आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये जमल्या त्या म्हणजे 12 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन जय पाटील. अंतिम षटक शेवटचं षटक. स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. हाणामारीचं षटक मराठी भाषेमध्ये सातत्याने म्हटलं जातं. तर त्या हाणामारीच्या षटकामध्ये देखील पहिला बॉल डॉट त्यांना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र सुरेख सुरुवात. अगदी सर्व ओव्हरचा आपण विचार केला. पहिल्या 2 ओव्हरची डॉट बॉलनं सुरुवात झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेटनं सुरुवात झाली आणि 4थ्या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉलनं सुरुवात केली जाते. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक परंतु नोमॅन्स झोन मध्ये सेफ लँडिंग होताना चेंडूची पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र येते त्या 2 धावा. टीमची धावा संख्या पुढे सरसोताना पाहायला मिळते. 14 धावा धापटल्यावरती 14 ऑन द बोर्ड. रन्स ऑन द बोर्ड. बऱ्याचशा वेळानंतर बऱ्याचशा अवधीनंतर खरं तर इथून मात्र 2 धाबा त्यांना पाहायला मिळतात. चला तुर्बे टीम आणि क्रियांश 11 देवीचा बडा टीम. या वेळेचा फटका फिल्डर आहेत प्रॉपरली जज केलंय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात होते. प्रेम पाटीलनं टिपलाय झेल आणि इथून मात्र संपुष्टात बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला राजकुमार आणि त्याचा खेळ मात्र संपतोय. खूप सारं स्वागत. क्रियांश 11 देवीचा पडा टीम. चला आता आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. या स्पर्धेची नियमावली खरं तर आपण पाहतोय. प्रत्येक इनिंग संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस आणि तो टॉस अगदी केला जाईल. यावेळीचा बॉल खोदून काढला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला. 2 फिल्डरला बीट करून बॉल चला सीमा पार अक्रॉस दी बाउंड्री लाईन. येतोय चौकार. मिळतीये 18 धावा. पनवेल कोलीवाडा अगदी काही दिवसात कारले डोंगरावरती रवाना होताना पाहायला मिळेल. येत्या 25 मार्च रोजी अगदी आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी कारल्याची
एकविरा आई आणि त्या एकविरेचा यात्रोत्सव सोहळा अगदी जल्लोषात, अगदी उत्साहात, अगदी आनंदात पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मॅच कडे जाऊयात. सिंगल आली आहे. अंतिम षटकाचा खेळ मार्गच असताना अद्यापि 5 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 19 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ दी 7. 19 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करताना पिसारवे टीम आपल्याला पाहायला मिळते. चला क्रियांश 11 देवीचा बडा टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा ही विनंती केली जाते. यावेळेस व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. या स्पर्धेतील खरं तर आजच्या रात्रीतील उत्कृष्ट असा झेल टिपलाय. फिल्डर त्यांना त्याच्या शॉट थडव्यांना राहुल पाटीलचं करावं लागेल कौतुक. कदाचित झेल मिस झाला असता, बॅकवर्ड साईडला 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु एफर्ट्स अगदी चांगले राहिले आणि तदनंतर मात्र झेल टिपला आणि इथून मात्र आणखी एक धक्का बसेल बॅटिंग टीमला. सत्र पहिलं संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावासंख्या जमली आहे 19 धावा धपटलावरती. येणारे 24 बॉल, आता 20 धाव्यांची गरज. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल. अगदी मग आपण होऊ शकाल तलोच्या मस्कूर टीम. तर शुभ सन्मान खरं तर आपण करत आहोत संतोषजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर आम्ही आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेल अरुणजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा पहा. तत्पूर्वी चला क्रियांश 11 देवीचा बडा टीम आणि कॅप्टन देखील आलाय. दोन्ही कॅप्टन अगदी वेळेत उपस्थित झालेत. दोन्ही कॅप्टनचं करूया स्वागत आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आमचे लवेश दादा दिघे पहिल्या रात्रीपासून करतर यांचा आवाज आपण ऐकतोय आणि त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय संतोषजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान अरुणजी म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते अगदी आपण पाहू शकाल. माय शुभदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोट आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. अगदी महाराष्ट्राची परंपरा, अगदी फेटा आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी भारतीय संस्कृती. खरं तर पहिल्या रात्रीपासून त्यांच्या माध्यमातून खरं तर फेटे परिधान केले जात आहेत. खरं तर आज महाराष्ट्राची परंपरा आणि ती परंपरा इथे जोपासली जाते आणि आमचे सागर दादा त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. टॉस केला जाईल. मी विनंती करेल अरुणजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पुढील मॅच एका बाजूने संघ पाहायला मिळेल जीसीसी टुर्बे, तर एका बाजूने क्रियांश 11 देवीचा बडा संघ. 24 बॉल 20 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटिंग टीम त्वरित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि अगदी टॉस मात्र केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे विघ्नेश दादा असतील, त्यानंतर ओम दादा पाटील असतील, पारस दादा गोंधळे असतील, हरीश दादा पाटील आणि मग त्यांची सर्व टीम अगदी पाहायला म्हणजे टॉस जिंकला क्रियांश 11 देवीचा बडा टीम. काय निर्णय असेल? ओके, जशा रीतीने मॅच समाप्त होईल तशा रीतीने आपण त्वरित आपल्या निर्णयावर अंमल करा ही विनंती केली जाईल. मॅच कडे बोलूयात. 24 बॉल 20 धाव्यांचं साधं सुपर टार्गेट. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळतोय ज्यानं अगदी 19 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहिला पहिल्या इनिंग मध्ये पिसारवे टीमच्या अगेन्स्ट फाईट करताना आणि इथून मात्र 20 धाव्यांचं लक्ष आता चेस करताना सेकंड इनिंग मध्ये तलोजे मस्कूर टीम पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य संतोषजी पाटील आणि साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांची धनराशी प्राप्त होतीये. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं अगदी आभार व्यक्त करू इच्छितो. ऑन स्क्रीन खरं तर आपण पाहू शकाल संतोषजी पाटील साहेबांना ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभतोय आणि त्यानंतर संतोषजी पाटील आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मॅच कडे जाऊयात. 24 बॉल 20 धाव्यांची गरज. सलामीवीर फलंदाज जय मोरे. पहिलाच बॉल प्रहार केलाय. गॅप पाहिली. पहिल्या पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना इथून मात्र पहिला बॉल वरती ठोकलाय
आणि बॅट्समन जय मोरेच्या माध्यमातून येतोय पहिल्या बॉलवरती चौकार. शिवनेरी गड किल्ला ज्या गडावरती खरं तर शिवरायांनी अगदी जन्म घेतला आणि त्यानंतर सलगचा दुसरा देखील ठोकलाय जय मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देणारा हा या मॅच मधील या इनिंग मधील हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. इथून मात्र कदाचित अगदी आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का. पहिल्या 2 बॉलवरती आले 2 चौकार, तिसऱ्या बॉलवरती प्रहार केलाय आणि वायडिश लॉंगांच्या डोक्यावरून जय मोरेचा फटका आणि येतोय षटकार. बॅटिंग टीमचे 12th मॅन धीरज पाटील खूप खुश आहेत कारण संघ अगदी चांगला खेळ साकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा संख्या जमली ती म्हणजे टोटल 14 धावा. 20 धाव्यांचं टार्गेट, 20 धाव्यांचं लक्ष, पहिले षटक आणि त्यामध्ये देवेश मात्र इथे मागणा ठरतो ज्यांना अद्याप 3 बॉलमध्ये खर्च केल्यात त्या म्हणजे तब्बल 14 धावा. या बलेचा फटका फिल्डर आहेत, जेलची संधी होती परंतु गमावली आणि तदनंतर मात्र येते 2 धावा. अशोकजी साळुंके आणि त्यांचं देखील शुभागमन होताना व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकाल. त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. टीमची धावा संख्या 16 ऑन द बोर्ड. 16 धावा पटलावरती तू मे खराब कॉलिंग. धावचीची संधी होती परंतु इथून मात्र ती देखील गमावली. वारंवार चुक्या घडताना पाहायला मिळतात फिल्डिंग डिपार्टमेंटच्या आणि त्यानंतर मात्र ती सिंगल. टीमची धावा संख्या सिंगलच्या मदतीने 17 ऑन द बोर्ड. 17 धावा पटलावरती. 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती अद्याप आपण विचार केला. थोडासा खतरा फिल्डिंग टीम वरती पाहायला मिळतोय कारण 20 धाव्यांचं टार्गेट आणि मग पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 17 धावा जमतायत. विनिंग स्ट्रोक पहिल्या ओव्हरमध्ये सामना संपवलाय. वेल फिनिशर बॅट्समन आपण पाहतोय जय मोरेचं बरंच योगदान आणि त्यानंतर भूषणच्या बॅटमधून आलाय षटकार आणि इथून मात्र सामना जिंकलाय. टीम आपल्याला पाहायला मिळतीये तलोजे मजकूर टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्डलक असेल टीम पिसावरे पुढील स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आणि त्यानंतर मात्र आपण बोलत आहोत मॅचचा मॅन ऑफ द मॅच